नमस्कार मंडळी, आपण आहोत झी नाट्य गौरव 2024 पुरस्कार सोहळ्यामध्ये आणि आपल्यासोबत आहे निनाद म्हैसळकर आणि ऋचा मोडक. लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पण आजची न्यूज ही नाही आहे. आजची न्यूज ही आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा अवॉर्ड मिळालेला आहे चाणक्यसाठी. आपण भेटलेलो, चाणक्यच्या प्रेसला भेटलेलो आणि आत्ता भेटतोय. मला खूप आनंद होतोय. काय भावना आहे? भावना म्हणजे मी ॲक्च्युली या ट्रॉफीला बिलीव्ह म्हणून मी मानीन. कारण काय ना, याच्या मागे निर्माता दिग्दर्शक यांचा विश्वास महत्त्वाचा. आम्हा टेक्निशियन्ससाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो की आपण या ताकदीने करू. आज ज्या ताकदीने याचं संगीत झालेलं आहे, आज जी ट्रॉफी माझ्या हातात आहे, याच्या मागे आज जर तो निर्माता नसता आणि तो दिग्दर्शकाचा माझ्यावर विश्वास नसता तर हे माझ्या हातात नसतं. त्यामुळे खूप खर्च केला आहे आणि खूप खर्चानंतर स्वतःच्या ताकदीवरती हे जे काय आम्ही बनवलं आहे ते घेऊन चाललो आहोत. वाव, खूप अभिनंदन. माहिती आहे चाणक्यच्या मागे तू खूप मेहनत घेतली आहेस. प्रेसच्या वेळेला मला इंटरव्ह्यूमध्येच कळलेलं की खूप छान काहीतरी म्युझिक आहे या नाटकाचं. आणि ऋचा, कसं वाटतंय? सगळे म्हणतात तुझा पायगुण आहे. तुला काय वाटतं निनाद? हो आहे. मग त्याला बोलत लागणार ना. मग काय बोलल्याचं झालं तुला, मग घरी जायला नको मग. ऋचा, सगळे म्हणतायत माझा पायगुण आहे, बट त्याने खूप जास्त मेहनत केली आहे. म्हणजे मी ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं म्हणतो ना, माझा जस्ट पायगुण आहे. म्हणजे माझा 1% आहे माझी पॉझिटिव्हिटी, पण 99% त्याची मेहनत आहे, त्याचे कष्ट आहेत आणि ते मी जवळून बघितलेत. आणि मला खात्री होती ह्यावर्षी तो हे चाणक्यसाठी म्युझिकचा अवॉर्ड घेणार आहे ते. आणि खूप मला गेली 10 दिवस रोज साखर खायला घालते ती आणि ते गाणं गाते ती, हे झीचं ट्यून गाते ती. हा, आणि त्याची मेहनत आणि माझा आत्मविश्वास, माझा त्याच्यावरच्या कामाचा कॉन्फिडन्स हा फळाला आलाय. आणि खूप प्राऊड फील होत आहे मला त्याच्यावर. तो आहेच. आणि हे जस्ट सुरुवात आहे ही झीची ट्रॉफी. आता पुढे बघा अजून काय काय मिळवतोय ते. सो येस, निनाद विथ हिज लेडी लक आणि लवकरच विवाहबंधनात अडकणारा त्यासाठीही शुभेच्छा. थँक्यू सो मच. अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू.